कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार संघटित आणि असंघटित कामगार. भारतीय मजदूर संघाची घोषणा. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे 6वे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाले. या अधिवेशनाचं उद्घाटन एस मल्लेशम, अखिल भारतीय अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ यांनी केलं. या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा माननीय मेधाताई कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे महावितरणचे संचालक माननीय राजेंद्र पवार उपस्थित होते. उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना एस मल्लेशम यांनी सांगितलं की देशातील श्रमिक आणि कामगार सध्या आव्हानात्मक खंडकालातून जात आहेत. केंद्र सरकारनं लागू केलेल्या 4 कामगार संहितांपैकी वेज कोड आणि सोशल सिक्युरिटी कोडचे भारतीय मजदूर संघाने स्वागत केले असून त्यांची त्वरित प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच केंद्र सरकारनं देशभर समान मिनिमम फ्लोर वेज जाहीर करावेत. पेन्शन फंडात वाढ आणि ESIC योजनेची पात्रता मर्यादा 21,000वरून 42,000 रुपये करावी अशी मागणी भारतीय मजदूर संघानं करत देशभर 25 फेब्रुवारी रोजी सरकार जगाव आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलंय. माननीय मेधा कुलकर्णी, खासदार, राज्यसभा यांनी कंत्राटी कामगारांना कायम करावे या कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पुढाकार घ्यावा अशी चर्चा करण्यात आल्याचं सांगितलंय. वीज कंत्राटी कामगार संघ ही आपल्या विचारधारेची संघटना असल्यामुळे आंदोलनाची वेळ येऊ न देता प्रशासनानं तातडीनं बैठका घेऊन संवाद साधत संघटनेच्या सदस्य कामगारांच्या समस्या त्वरित सोडवल्या पाहिजेत असा आग्रह वीज कंपन्यांकडे धरला. माननीय राजेंद्र पवार, संचालक महावितरण मानव संसाधन यांनी न्यायालयीन निकालावर अभ्यास करून कामगारांवर अन्याय होणार नाही अशी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. वीज कंपनीची प्रतिभा सुधारणं, ग्राहक सेवेशी प्रामाणिक राहण्याची आणि सर्वांच्या सुरक्षिततेबाबत शपथ सर्व वीज कंत्राटी कामगारांना त्यांनी दिली. वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना विविध आर्थिक आणि सामाजिक लाभ संघटनेनं संघर्ष करून मिळवून दिलेले आहेत. आता कोर्टाच्या आदेशानुसार इतर कामगारांना कायम करा आणि राज्यात कंत्राटी कामगार पद्धत कायम स्वरूपात बंद करत कंत्राटदार विरहित वयाच्या 60 वर्षांपर्यंत रोजगारात सुरक्षिततेसाठी हरियाणा पॅटर्न प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीनं आणण्यासाठी आणि अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी कामगार आयुक्त कार्यालय, बांद्रा, मुंबई या ठिकाणी भव्य आक्रोश मोर्चा काढणार असल्याची घोषणा भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल ढुमणे यांनी केली आहे. या व्यतिरिक्त CV राजेश, क्षेत्रीय संघटन सचिव किरण मिलगिर, महामंत्री, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ प्रभारी KV राधाकृष्णन, अध्यक्ष कंदी श्रीनिवासन, बाळासाहेब भुजबळ, संघटन मंत्री तसेच अण्णासाहेब देसाई, ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण पिवळ, सरचिटणीस भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, माजी अध्यक्ष शरद संत आणि पालकमंत्री सुभाष सावजी उपस्थित होते. अधिवेशनात राज्यातील सुमारे 3200 वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते. हरियाणा पॅटर्न प्रमाणेच कंत्राटदार मुक्त रोजगार धोरण राबवावे, सर्व वीज कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, वीज उद्योगास स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी, किमान वेतन नव्हे तर जीवन वेतन द्यावे, ESIC पात्रता मर्यादा 21,000वरून 42,000 रुपये करावी असे 5 ठराव एकमतानं अधिवेशनात मंजूर करण्यात आले. या अधिवेशनात 2006 ते 2029 सालासाठी संघाचे अध्यक्ष म्हणून निलेश खरात आणि सरचिटणीस म्हणून सचिन मेंगाळे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष म्हणून राहुल बोडके, संघटन मंत्री उमेश आनेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, उपमहामंत्री अमर लोहार कोल्हापूर आणि अभिजित माहुरकर नागपूर यांच्यासह 4 उपाध्यक्ष आणि 4 सचिव तसेच महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण कंपनीसाठी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून बाळासाहेब भुजबळ होते. अधिवेशनाचा समारोप CV राजेश यांनी केला. अधिवेशनाचे यशस्वी आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष निखिल टेकवडे, सचिव योगेश महांगरे आणि सुमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 10 समित्या कार्यरत होत्या. पुण्यातील 252 कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय. ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, पुणे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.